छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद इथं असलेल्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग लागलेली आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर दिसत असलेला हा ऐतिहासिक देवगिरी किल्ला आहे, ज्या किल्ल्याला 1000 वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे। मात्र हा सगळा किल्ला या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे। अजूनही हा किल्ला धुमसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। किल्ल्याचा वरचा भाग जो आहे, ज्या ठिकाणी कधी आग जात नव्हती त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। नुसतीच आग लागलेली नाही तर आगीने संपूर्ण किल्ला जो आहे तो खाक केलेला आहे। जो किल्ल्यावरती गवत होतं, झाडं होते, पक्ष्यांची घरटी होती, पक्षी होते, हे सगळं त्या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण खाली बघितलं तर आपल्या समोर आता तटबंदी दिसत आहे। या तटबंदीला सगळीकडून आग लागलेली आहे। तटबंदीच्या आत सुद्धा आग दिसते, तटबंदीच्या बाहेर सुद्धा आग दिसते आहे आणि सगळं गवत आणि जे झाड आहेत ते सुद्धा या ठिकाणी जळत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण खालच्या परिसरात जर आलो तर बाहेरची जी तटबंदी आहे त्या तटबंदीला सुद्धा आग लागलेली आहे आणि मध्ये उभा असलेला आपल्याला हा ऐतिहासिक चांद मिनार दिसतोय, जो चांद मिनार हसन गंगू बहामनी याने या ठिकाणी बांधलेला होता। दिल्लीच्या ऐतिहासिक कुतुब मिनारच्या पार्श्वभूमीवरती हा चांद मिनार बांधला होता। मात्र या चांद मिनारच्या भोवती सुद्धा ही सगळी आग लागल्यामुळे हा जो चांद मिनार आहे तो काही प्रमाणात काळवंडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षापासून हा चांद मिनार येत आहे। पाऊस पाण्यामुळे हा यापूर्वी काळवंडलेला होताच, मात्र आता तो या आगीच्या धुरामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात काळवंडलेला आहे। वरती जर आपण पुन्हा किल्ल्यावरती बघितलं तर वरती आपल्याला एक सुंदर अशी बारादरी पाहायला मिळते। ती बारादरी म्हणजे एक ऐतिहासिक वस्तू आहे आणि पूर्णपणे अस्तित्वात असलेली ती एक चांगली वस्तू म्हणून त्याला गणलं जातं। ही बारादरीचा जो स्लॅब आहे तो त्या ठिकाणी लाकडाचे मोठे मोठे जे लाकडं असतात ते टाकून तो स्लॅब त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। मात्र या आगीचा जो फटका आहे तो त्या लाकडांना सुद्धा लागलेला होता, ते लाकडं सुद्धा जळायला लागली होती। मात्र इथले जे काही पुरातत्व विभागाचे कर्मचारी होते त्यांनी याच बारादरीच्या पाठीमागे असलेल्या एका टाक्यातलं पाणी आणून ते जे लाकडं होते ते सगळे जे लाकडं आहेत ते लाकडं विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र ती सध्या बारादरी जरी वाचली असली तर आपण हा सगळा जो किल्ला बघताय तो सगळा किल्ला जो आहे तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे। हा किल्ला अत्यंत ऐतिहासिक पद्धतीने बनवण्यात आलेला होता, ज्यामध्ये मोठे खंदक आहेत, अंधाऱ्या गुफा आहेत, ज्यामधून किल्ल्यावरती चढता येतं। इतकंच नाही तर याला 3 या ठिकाणी आपण जर बघितलं तर तटबंद्या आहेत, ज्यामध्ये बालाकोट, कालाकोट आणि अंबरकोट अशा स्वरूपाच्या या सगळ्या तटबंद्या आहेत। या सगळ्याच तटबंद्यांच्या गवतावरती सुद्धा आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या देवगिरी किल्ल्याला दरवर्षी छोट्या मोठ्या प्रमाणात आग लागत असते, मात्र यावर्षी लागलेली ही आग पूर्णपणे भीषण होती आणि या आगीमध्ये किल्ल्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि हा जळता किल्ला आपण सध्या या ठिकाणी पाहतो आहोत। पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याला भीषण आग लागलेली आहे, ज्या आगीमध्ये किल्ला पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।